गडचिरोलीचे भाजपचे आमदार देवराम होळी यांची आमदारकी रद्द। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। सिकल सेल प्रोजेक्ट मधलं भ्रष्टाचार प्रकरण भोवलं। तामिळनाडू मधल्या जल्लीकट्टूच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही बैलगाडा शर्यत सुरू करा, शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांनी केली मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बेशिस्तीचा सिंधुताई सपकाळ यांना बसला फटका। टोलवरच्या आयआरबीच्या अधिकाऱ्यांनाही झापलं, आंदोलनाचा दिला इशारा। खासगी गोष्टी फेसबुकवर टाकल्यामुळे पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या। पुण्यामधल्या हडपसर परिसरामध्ये धक्कादायक घटना। खेडमध्ये विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पार करावं लागतंय छेडछाडीचं दिव्य। पोलिसांनाही न जुमानणाऱ्या गावगुंडांना धरबंद घालणार कोण? आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे रवाना। कडाक्याच्या थंडीमध्येही वारकरी हरिनामात दंग। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। गावाकडच्या बातम्यांमध्ये या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण गडचिरोलीहून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। गडचिरोलीचे भाजप आमदार देवराम होळी यांची आमदारकी रद्द झालेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला। विदर्भामध्ये सिकल सेल प्रोजेक्ट मध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये देवराम होळी हे दोषी ठरले। हा घोटाळा 2 वर्षांपूर्वीच उघड झालेला होता आणि त्यानंतर हा खटला सुरू होता। गडचिरोलीला मेडिकल ऑफिसर असताना हा घोटाळा केल्याचा आरोप देवराम होळी यांच्यावर आहे। गडचिरोलीमध्ये खास करून आदिवासी भागामध्ये जे सिकल सेल आजाराचं प्रमाण असतं ते घटवण्यासाठी एक प्रकल्प राबवण्यात आलेला होता आणि या सिकल सेल प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला। या भ्रष्टाचाराबद्दल गडचिरोलीचे भाजप आमदार देवराम होळी यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झालेली आहे। भाजपला बसलेला हा मोठा दणका आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने देवराम होळी यांना सिकल सेल प्रकल्पामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल दोषी ठरवलं। ते मेडिकल ऑफिसर असताना हा घोटाळा 2 वर्षांपूर्वी झालेला होता आणि यामुळे देवराम होळींची आमदारकी रद्द झालेली आहे। आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी। महेश, आदिवासी भागामध्ये आश्रमशाळांची काय परिस्थिती आहे, पोषण आहारामध्ये काय भ्रष्टाचार होतात, याच्या बातम्या वारंवार येत असतात आणि आता सिकल सेल हा जो आजार आहे, आदिवासी भागात असलेला आजार आहे, तो आजार घटवण्यासाठीचा प्रकल्प काय होतो आणि या प्रकल्पामधल्या भ्रष्टाचारामध्ये भाजप आमदाराची आमदारकी जाते, नेमकं काय प्रकरण आहे? हे मोठा दणका भाजपला बसलाय। आरती, नक्कीच भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बसलेला हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल। देवराम होळी हे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांचा या भागातल्या राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। पण प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी प्रयत्न केले, मात्र राजीनामा मंजूर झाला नसल्यामुळे ते झालं नाही। पण यावेळी मात्र एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून सिकल सेल आजाराच्या नावावर एक प्रकल्प हाती घेण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये 8.5 लाख रुपयाचा अफार झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्या संस्थेच्या आधारावर गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ असलेले तत्कालीन रुचे जयवंशी यांनी होळी यांच्या विरोधात कारवाई केली होती। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणूक लागली आणि 2 महिन्यापूर्वी यांनी राजीनामा दिला, मात्र तो राजीनामा मंजूर झाला नव्हता असा आक्षेप घेऊन नारायण जांभुळे म्हणून आहेत, त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक तर्फे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला घेऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। जिल्हा परिषदेत होळी हे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते आणि त्यांची विभागीय चौकशी या सिकल सेलच्या प्रकरणामध्ये सुरू होती। त्यानंतर त्यांचा राजीनामा जे आहे नागपूरच्या उपसंचालकांना त्यांनी पाठवलं होतं, मात्र विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे त्यांचा राजीनामा नामंजूर झाला होता 14 ऑक्टोबर 2013 मध्ये। त्यामुळे त्यांची निवड रद्द करून गडचिरोलीमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी
अशी मागणी करत नारायण जांभूळे यांनी याचिका दाखल केली होती. बरोबर. त्यावरून हा निर्णय झालेला आहे. बरोबर. भाजपचे आमदार देवराम होळी यांची आमदारकी रद्द झालेली आहे आणि आता गडचिरोलीमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. सिकल सेल प्रकल्पामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या प्रकरणामध्ये देवराम होळींना दोषी ठरवलेलं आहे. यानंतर आता राजकीय बातम्यांकडे वळूया. मुंबई पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होईल की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी हे दोन पक्ष एकत्र येणार का याबद्दलची उत्सुकता अजूनही कायम आहे आणि याबद्दल शिवसेनेचे समन्वयक विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. ग्रामीण भागामध्ये म्हणजे भाजपने आता मुंबईमध्ये युती करू पाहत आहे भाजप, पण जे अलीकडच्या ग्रामीण भागातलं शिवसेनेचं नेटवर्क पाहिलं तर विशेषतः आता शहरांमधलं जर मोठ्या महानगरपालिका सुद्धा बघूया आपण, पिंपरी चिंचवड असेल, पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे, युतीची बोलणी कशी सुरू आहे? पुण्यामध्ये युतीची चर्चा तशी काय पुढे गेलेली नाही आहे, पण पिंपरी चिंचवडमध्ये युतीची चर्चा चांगल्या पद्धतीने पुढे जाते आणि येत्या 2 दिवसामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये चांगला निर्णय होऊ शकतो. पण पुण्याच्या दृष्टिकोनातून निर्णयाची अपेक्षा नाही आहे. पण त्याचबरोबर हे झालं शहरांचं. नागपूरमध्ये पण शिवसेनेने स्वतःच्या बळावर जाण्याचं तिथले कार्यकर्ते म्हणतायत. दुसरीकडे झेडपी आणि पंचायत समिती म्हणजे एक शिवसेना भाजपची जर मुंबईत युती झाली अशी परिस्थिती आहे का की जिल्ह्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये झेडपीमध्ये युती होण्याची शक्यता? कारण रत्नागिरीमध्ये तर युती नाहीच आहे. काय हे परिस्थिती आहे? शिवसेना कुठे म्हणजे कशी जाणार आहे? म्हणजे महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदा पंचायत समिती सगळीकडेच युती झाली पाहिजेच किंवा झाली होताच का म्हणे असं काही सूत्र नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा स्थानिक जिल्हा स्तरावरचे जे नेते आहेत त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना जर त्या पद्धतीने त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर युतीची चर्चा करावी. उदाहरणार्थ रत्नागिरीमध्ये युती नाही आहे, तिथे आमची पहिली यादी 23 तारखेला जाहीर होते. सिंधुदुर्गमध्ये युतीची चर्चा चालू आहे, एक चांगल्या पद्धतीने चर्चा सुरुवात केलेली आहे. अद्यापही निर्णयापर्यंत आलेलो नाही, पण होऊ शकते. झेडपींमध्ये म्हणजे असं काय सूत्र आहे का की मुंबईमध्ये झाली तर सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये होणार किंवा मुंबईमध्ये नाही झाली तरी सुद्धा शिवसेना बीजेपी स्वतंत्र जाऊ शकते अनेक ठिकाणी? हो, तसं आहेच. म्हणजे एकच निर्णय सगळीकडे लागू केलेला नाही आहे. जशा प्रत्येक महानगरपालिकेची स्वतंत्र चर्चा आहे, जिल्हा परिषदेची स्वतंत्र चर्चा आहे, पण शिवसेना पक्षाचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी चर्चा करावी अशा पद्धतीचे आदेश. मुंबईमध्ये शिवसेनेचं बऱ्यापैकी नेटवर्क आहे, सत्ता आहे, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि मुंबई आणि शिवसेना यांचं एक नातं आहे म्हणजे पहिल्यापासून. तर मुंबई आणि शिवसेना हे नातं विचारात घेतलं, भाजपच्या आमदारांच्या दाव्यावर हा दावा तुम्हाला सकृत दर्शनी योग्य वाटतं का की आमदार आलेत म्हणून जागा आम्हाला पाहिजेत, हा दावा योग्य वाटतो? नाही, अजिबात तसं मला वाटत नाही. ज्यावेळेला काँग्रेसचे 6च्या 6 खासदार होते त्यावेळेला सुद्धा मुंबईमध्ये शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं होतं. त्यामुळे मुंबई आणि शिवसेना जे नातं आहे हे एक सामाजिक सेवेतून निर्माण झालेलं आणि एक भावनिक असं नातं आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेला निर्माण केलेलं नातं आहे आणि त्यामुळे आजही मुंबईकर शिवसेनेकडे त्या दृष्टीने बघतायत. त्या ठिकाणी खासदार आमदार यांच्यात संख्येवरती आधारित असू शकत नाही आणि त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचंच वर्चस्व कायम राहील अशी नक्की खात्री मुंबईकर देणार आहेत. धन्यवाद खासदार साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना युती झाली पाहिजे की नाही याबद्दल काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलेलं आहे. बघूया सिंधुदुर्ग आणि नाशिक मधल्या कार्यकर्त्यांची मतं. भांडण वगैरे करतात हे बरोबर नाही. जनतेची कामं झाली पाहिजे म्हणून एकत्र राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, तरच जनता विश्वास ठेवील. जनता परत सत्ता देत नाही ना? हा नाही तर आलेला चान्स भाजप आणि शिवसेनेने घालू नये, युती करावी. युती झालीच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर प्रामुख्याने बघायचं झालं तर 2च इथे प्रबळ पक्ष आहेत, शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस. मग इतक्या वर्षात काँग्रेसच्या विरोधात लोकांना जो रोष आहे जो आणि जे मतदान होत आहे ते शिवसेना भाजप ते दोन्ही मतं जर एकत्र केली तर जास्त होत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना युती झाली जर तर 70 जे बरेच वर्ष जे काँग्रेसवाले बसले आहेत त्यांच्या विरोधात जनतेचा कौल मिळून सत्ता परिवर्तन होईल. जिल्हा परिषदेमध्ये गेली 20 वर्ष राणींच्या खाली सत्ता आहे आणि जर शिवसेना भाजप या युतीला किंवा त्या दोन्ही पक्षांना जर काँग्रेस टक्कर द्यायची असेल तर त्यांना त्यांची युती व्हावी असा एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. भाजप शिवसेना युती व्हावी जी सर्वसामान्य जनतेची आणि शिवसेना भाजप BJPच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी आहे
आणि परिवर्तनाची लाट लोकसभा आणि विधानसभेच्या हे नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नेत्यांनी लक्षात घेऊन युती केलीच पाहिजे. खरं म्हणजे परिवर्तनाची सुरुवात लोकसभेच्या इलेक्शनपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि आता पण अशी परिस्थिती आहे की गेली 15 वर्ष एकाच गादीवर बसलेले सत्ताधारी त्यांच्या शिथिलता आलेली आहे. लोक आता त्यांना बदलायच्या मनस्थितीत आहेत आणि पण त्याचा वापर शिवसेना भाजपच्या युतीच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीने युती झालेली 100% चांगलं राहणार आहे, जेणेकरून मतदार राजा किंवा जे विकास कामं करायची असतील तर या दोघांच्या संगनमताने मतदार राजाला पण मतदान करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर पडेल. भाजप आणि शिवसेनेची युती व्हायला पाहिजे. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना ज्या पद्धतीने काम करतायत तर नाशिककरांना त्याचा 100% फायदा होईल. तर भाजप आणि शिवसेनेची युती ही नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये व्हायला हवी. कोणत्याही पक्षाला, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, कोणत्याही पक्षाला एक हाती सत्ता मिळणं फार मुश्किल आहे, अवघड आहे. तर नाशिकची परिस्थिती बघून भाजप आणि शिवसेनेची युती ही व्हायलाच पाहिजे. नाही तर कोणत्याही पक्षाला बहुमत स्पष्ट मिळणार नाही आणि शेवटी युती ही करावंच लागेल. नाशिक महानगरपालिकेमध्ये युती नकोच आहे, कारण जर युती झाली तर प्रत्येकजण जेव्हा कामाची वेळ येईल तेव्हा पक्षाचा विषय घेतील लोक आणि ह्या मुळे माझं काम होत नाही, ह्या पक्षामुळे त्याचं काम होत नाही आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण जनतेचा पिळवणूक होईल. आणि जर एक हाती जेवढ्या लोकांना आपल्याला निवडून देता येईल तेवढ्यांना आपण दिलं पाहिजे आणि युती नकोच, नाशिकमध्ये तरी नकोच आपल्याला युती. युती व्हावी का नाही याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण बऱ्याच कार्यकर्त्यांना युती व्हावी असं वाटतंय. पुढची बातमी बघूया. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी तळेगाव जवळच्या उर्से टोल नाक्यावर IRBच्या कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना चांगलंच फैलावर घेतलं. आपण या दृश्यांमध्ये सुद्धा बघतोय. सिंधुताईंनी त्यांना खडे बोल सुनावले. टोल वसुलीकडूनही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक असुरक्षित का, आणखी किती जीव घेणार असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करताना सिंधुताई सपकाळ यांच्या डोळ्या देखतच एक भीषण अपघात होता टळला. त्या गाडीमध्ये लहान मुलांसह 20च्या आसपास महिला होत्या आणि हा प्रसंग प्रत्यक्ष घडताना पाहून सिंधुताई उद्विग्न झाल्या. त्यांनी न राहून टोल नाक्यावरच आपला संताप अशा प्रकारे व्यक्त केला. सिंधुताईंनी अत्यंत संतप्त सवाल केलेला आहे, पण तरी सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरक्षित कधी होणार हा प्रश्न तसाच कायम आहे. यानंतर एक ब्रेक घेणार आहोत आपण, पण ब्रेकवर जाता जाता हेडलाईन्स बघूया. भाजपची 114 जागांची यादी घेऊन आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर शिवसेनेला देणार यादी. शिवसेनेच्या उत्तरानंतरच तिसरी फेरी होणार. मुंबईकरांवर शिवसेनेचा घोषणांचा पाऊस. 500 स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ. मुंबईकरांना आरोग्य सुविधाही मोफत देण्याचं आश्वासन. भाजपचाच मुद्दा सेनेनं हायजॅक केल्याचा आशिष शेलारांचा आरोप. नाशिकमध्ये सेना भाजप युतीची बोलणी फिसकटली. भाजप मिशन 100 वर ठाम तर सेनाही भगवा फडकवण्यावर अडली. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी रस्त्यावर आलेल्या समर्थकांना बघून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा बैलगाडा शर्यत सुरू व्हावी याची चर्चा सुरू झाली आहे. प्रसंगी यासाठी बैलगाडा शर्यतीचे समर्थक आणि शेतकरी रस्त्यावर येतील असा इशारा पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या या मागणीला दुजोरा दिलाय. आपल्याकडे वेळ थोडा कमी पडतोय, एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तीनाथ महाराज की जय अशा नामघोषानं दिंडीचा मार्ग दणाणून गेलाय. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता हजारो स्त्री पुरुष वारकरी हरिनामामध्ये दंग झालेले आहेत आणि निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतायत. गुरुजी जायखेडकर यांनी 70 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही दिंडी अत्यंत मानाची दिंडी म्हणून वारीमध्ये सहभागी होत असते.
आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण थोड्याच वेळामध्ये खबर महाराष्ट्राची राजेंद्र सोबत. पहा फक्त IBN लोकमत.